मांडवी एक्सप्रेस आलेली आहे। आता पनवेल स्थानक आलं आहे। कोकण रेल्वेमधली चहा पण आता कणकवलीला पोचलो आहोत। हे भाविक कणकवली स्थानकाच्या बाहेर आता निघत आहेत। येवा जत्रा आपलीच असा। तर ही गुलाबाच्या फुलाची स्पेशल वेणी। हा आपल्याला अंगणे कुटुंबीय अंगणेवाडीचा वार्षिक उत्सवाचा पास मिळालेला आहे। तर मित्रांनो, आता आपले दर्शन झालेले आहे। आता पावती प्रिंट होऊन आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उदय सामंत। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आहे दादर प्लॅटफॉर्म नंबर 10 वरती आणि मी वाट बघतो आहे मांडवी एक्सप्रेसची। मित्रांनो, आज 1 मार्च आहे आणि उद्या 2 मार्चला आई भराडी देवीची अंगणेवाडीची जत्रा आहे। तर येवा जत्रा आपलीच असा आणि येवा कोकण आपलोच असा। चला तर माझ्याबरोबर अंगणेवाडीच्या जत्रेला। आता इंडिकेटरवरती मांडवी एक्सप्रेस ट्रेन लागलेली आहे। तर फ्रेंड्स, आपली ही आता मांडवी एक्सप्रेस आलेली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 11 मुंबई एक्सप्रेस। फ्रेंड्स, आपली आता ही ट्रेन दादरवरून सुटलेली आहे। हे आता पनवेल स्थानक आलं आहे। ही कोकण रेल्वेमधली चहा। हा समोर लिंगोबाचा डोंगर दिसतो आहे। हे आता माणगाव स्थानक आलं आहे। तर ह्या पुढे आता खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, राजापूर असे करत आपण आता कणकवलीला पोचलो आहोत। तर मित्रांनो, आता आपण कणकवलीला पोचलो आहोत। तर आता तुम्ही बघू शकता भराडी देवीच्या जत्रेसाठी असे हे भाविक कणकवली स्थानकाच्या बाहेर आता निघत आहेत। ह्या कणकवली अत्रा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे। अंगणेवाडी मालवण रोडवरून राईट टर्न घेऊन आता आपण अंगणेवाडीला चाललो आहोत। तर इथे तुम्ही हे बघू शकता किती लांब जसं कशी रांग लागलेली आहे। इथे हे पार्किंग आहे। हे कणकवली साईडचं प्रवेशद्वार आहे। अधीक्षक अभियंता नाग मॅडम मुंबई यांचं सुद्धा हा इकडे कृषी मेळा 2024 आहे। याचा मी सेपरेट ब्लॉग बनवणार आहे। इथे डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता इथे स्टॉल्स लागलेले आहेत। निरनिराळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत। येवा कोकण आपलोच असा। येवा जत्रा आपलीच असा। हे विशेष अतिथी प्रवेशिका प्रवेशद्वार आहे। तर ही गुलाबाच्या फुलाची स्पेशल वेणी अशी ही घेतलेली आहे। हा आपल्याला अंगणे कुटुंबीय अंगणेवाडीचा वार्षिक उत्सवाचा पास मिळालेला आहे। आता श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेण्यास आपण सभामंडपात प्रवेश करत आहोत। तर मित्रांनो, आता आपले दर्शन झालेले आहे आणि इथे आता हे प्रसाद वाटप आणि देणगी कक्षाकडे आलेलो आहे। ही आता पावती प्रिंट होऊन आलेली आहे। पावतीवरती तुमचे असे नाव प्रिंट होऊन येते। प्रसाद
हा बघा, हा सेल लागला आहे, कुठलीही वस्तू 100 रुपयामध्ये. हा पावसकर मिठाई कट्टा आहे आणि ते हा मालवणी मिठाई दुकान, मालवण कट्ट्याचे. तर अंगणेवाडीमध्ये नवीन असे हे शौचालय बांधलेले आहे. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून ही अशी व्यवस्था केलेली आहे. हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांची गाडी आता समोरून गेलेली आहे. कोणतं साहेब आहे? हे बघा, हे उदय सामंत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब श्रीदेवी भरारी मातेच्या दर्शनासाठी अंगणेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत. समस्त अंगणे कुटुंबीय, अंगणेवाडी ग्रामस्थ, त्याचप्रमाणे अंगणेवाडी विकास मंडळ मुंबई, त्याचप्रमाणे श्रीदेवी भरारी मातेची या ठिकाणी आलेले लाखो भक्त यांच्या वतीने आम्ही CM साहेबांचे या ठिकाणी आई भराडी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहे. त्यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक 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 स्वागत करत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब श्री भराडी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. अनमोल गोल्ड तेल 175 ml वर 40 ml मोफत आहे. अंगणेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. श्रीदेवी भराडी मातेच्या उत्कृष्ट असं दावरचं ग्लुको प्लस सी वाढत चालले. मालवण तारकर्ली अंगणेवाडी जत्रोत्सवास आलेल्या सर्व भक्तांचे सिंधुदुर्ग बँक तर्फे हार्दिक स्वागत. सातेरी फरसाण माल, कटोडा, व्हेज चायनीज, आई भराडी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आम्ही अंगणे कुटुंबियांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद. मालवण कुडाळ मालवण तालुक्याचे लोकप्रिय आमदार तर मित्रांनो, अंगणेवाडी जत्रेला प्रवेश करताना आपण कणकवली डेपोच्या साईडनी आलो आणि नंतर मग तिथून तुम्हाला मी सगळं त्या साईडला जे स्टॉल्स लागलेले आणि नंतर मग भराडी आईचं दर्शन घेऊन त्यानंतर मग कृषी मेळाव्यामध्ये गेलो. आणि आता मी मालवण डेपो म्हणजे मालवणच्या साईडला ज्या ST बस सुटतात त्या दिशेने मी आता चाललो आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही अंगणेवाडी भराडी आईची जत्रा जी आहे ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठी जत्रा आहे. भरपूर स्टॉल्स लागलेले असतात आणि लाखोंच्या संख्येत भाविक इकडे दर्शन घेण्यासाठी येतात. इथे तुम्हाला दिसत आहे की निरनिराळ्या प्रकारचे इथे सगळे स्टॉल्स आहेत. खाद्यपदार्थ, मग भांडी, कपडे, सर्व स्टॉल्स आहेत. लहान मुलांची खेळणी, टोप्या, टी-शर्ट्स, ज्यूस, फ्रूट ज्यूस वगैरे.
तर मित्रांनो, मालवणच्या दिशेने तुम्ही बघू शकता हे इथपर्यंत असे हे स्टॉल्स होते आणि इथे ह्या ST बसेसचा एक छोटासा डेपो अंगणेवाडीसाठी बनवलेला आहे. तर इथून आता मालवण, कुडाळ आणि कणकवलीच्या दिशेने या बसेस जातात. तर मित्रांनो, माझी बस आता लागलेली आहे आणि मी आता हा व्लॉग इथे संपत आहे. जर तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.